आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल. एका दिशेने आपल्याला पाहायला भेटेल शुभम, तर दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटेल सौरभ. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला भेटेल सिकंदर भोसले, जो आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला भेटतोय. ओके, लेट्स प्ले. डावा सुरुवात पंधरा इशारा आपण पाहतोय मैदानामध्ये ती सौरभ. सामन्यासाठी पण पाहतोय 20 मिनिटांचा जो टायमिंग. ओ पहिला चेंडू एष्टे हा उद्ध्वस्त आहे. वा, लाजबाब चेंडू आहे. संग्रह लागलाय पहिला धक्का. फलंदाज सौरभ सुतार बॅक टू द पवेलियन. असा महादेव स्वतःचे गंगाचे अर्धांगी पार्वती, असा महादेव स्वतःचे गंगाचे अर्धांगी पार्वती, तेच यार माल्याची सती गई नांदी, तेच यार माल्याची सती गई नांदी. धन्यवाद. विनंती आहे की एक इनिंगला 20 मिनिटाचा टायमिंग आहे, अन्यथा एक खेळाडू एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. विनंती आहे वेळ वाचवा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अजिंक्य. ती पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी फुलवर टपाचा चेंडू आहे. क्रिकेट क्षेत्रातील एक विषारी चेंडू मैदानामध्ये पाहायला भेटलाय. त्याचा घात मात्र या ठिकाणी सौरभला व्हावं लागले, सौरभला शिकार व्हावं लागलाय. अगदी संघाला पहिला धक्का खिंडार मैदानामध्ये पाहायला भेटला. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानामध्ये दाखल आहे. एका दिशेने आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघ, दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय लवळे संघ आहे. आपले दोन्ही संघ पाहतोय तगडे ताकदवार संघ आज मात्र आमने सामने भेटले आहेत. या चेंडू क्रिकेट तर आलाय फुलटा स्वरूपात. या चेंडू बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. ती एक सिंगल धाव येईल. या सिंगल धावेने आपण पाहतोय म्हाळुंगे संघाचं या ठिकाणी धावफलक फुल होईल. धावफलकावरती एक धाव ज्या आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतोय 5 षटकाचा हा सामना. पहिल्या चेंडूवरती अगदी मोठा विकेट, अगदी सौरभ तो मैदानामध्ये क्लीन बोर्ड झालाय. नवीन फलंदाज अजिंक्य मैदानामध्ये दाखल. पहिल्या चेंडू खेळतोय अक्रॉस बॅट. मैदानामध्ये दरम्यानच्या काळामध्ये सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव म्हाळुंगे संघाच्या धावफलकावरती नोंदकृत होताना आपल्याला पाहायला भेटल्या. फलंदाज सिकंदर भोसले, फलंदाज तयार आहे. हो हो हो, यावेळी ती वेगवान चेंडू चेंडू पडलाय, कट झाला, अगदी स्विंग झाला, मैदानामध्ये चेंडू डॉट आला. कौतुक मात्र करावं लागेल लवळे या संघाची फलंदाजी देखील विचार केला. फलंदाजी देखील सूर्य काय, गोलंदाजी देखील सूर्य काय, अगदी प्रॅक्टिस मध्ये असणारा हा संघ आहे. ते आपण पाहतोय लवळे प्रीमियर लीग मध्ये देखील याच संघातील खेळाडू अगदी ऋतुराज असेल, सिकंदर असेल, नॉट फॉर्म मध्ये होते. आज मात्र फॉर्म मात्र संपूर्ण संघासमोर दाखवताना आज पाहायला भेटतात. यावेळी देखील चेंडू डॉट आहे. पूर्णपणे कमबॅक आणि कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल गोलंदाजाकडनं आहे. वारंवार सुंदर गोलंदाजी सिकंदर भोसलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. प्रबळ दबाव टाकण्याचं काम या ठिकाणी म्हाळुंगे संघावरती आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्याच चेंडू पासून आपण पाहतोय दबावमध्ये खेळण्याचा प्रयत्न म्हाळुंगे संघाचा. यावेळी मोठा फटका आहे, फटका तर बसलाय, चेंडू उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओहो, झेल मैदानामध्ये सुटलाय, झेल मैदानामध्ये सुटलाय, परंतु धाव कुठली नसणार आहे. चेंडू डॉट आहे. क्रिकेट सूत्र जर पाहिलंय तर पकडा कॅच जिंका मॅच, कॅच हरा मॅच हे क्रिकेट सूत्र आहे. क्रिकेट म्हणजे काय, अगदी एखादी अवघड झेल सोपेरीते झेलणं म्हणजे क्रिकेट आहे, आणि एखादी सोपी झेल अलगदपणे सुटणे हे म्हणजे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे. यावेळी झेल तर सुटलाय. फलंदाज त्या ठिकाणी शुभम जो आपल्याला पाहायला भेटतोय. हो, फुलवर टप्प्यात चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित असेल. एक सिंगल धाव येते. या सिंगल धाववरती समाधान असेल आणि या सिंगल धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. फलकावरती 2 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे स्पर्धेनिमित्त उपस्थित माऊली आबा केमचे सरपंच आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील स्वागत. सतीश कुंभार या अगोदर सामन्याचा सामनावीर होता, त्यांना सन्मानित करतील माऊली आबा केमचे. आपणास विनंती आहे आणि निलेश अण्णा मोहिते या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण द्या.
पहिले षटक मैदानामध्ये संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा त्या धावफलकावरती आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक गुणदाच्या मार्कवरती जितेंद्र काशीद मात्र या ठिकाणी गुणदाच्या मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. मला विनंती आहे वेळ वाचवा. फलंदाज शुभम सुतार आता मात्र स्ट्राईक एंडला सफल झालाय. चेंडू बुडवलाय. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवर आहे. त्याचा फायदा शुभमला होईल. चेंडू निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. एक येईल दर्जादार चौकार. चौकाराला 4 धावेच्या बळीने संघाचं धावफलक देखील वाढत आहे. यावेळी खराब चेंडू पंचांच्या दोन्ही हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉल अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरती एका गड्ड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. यावेळी देखील मोठा फटका आहे. तगडा ताकदवर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही तर फायदा फलंदाजाला होणार आहे. षटकार लोकांचा दावा एकदम षटकाराला 6 धावेचे म्हणजे नक्की संघाचं स्कोर कार्ड देखील वरच्या धावफलकावरती 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. शुभम सुतार आता मात्र थांबायला तयार नाहीये. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलंय त्या बॅट मधून एक चौकार आलाय. त्यानंतर पाहतो त्याच्या बॅट मधून आपल्याला एक षटकार पाहायला भेटलाय. त्या 6 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील उंचावता. धावफलकावरची धावा जोडल्या गेल्या 13 धावा. आणखी एक विकेट देखील पडला. परंतु शुभम मात्र कुठल्याही दबावाला या ठिकाणी प्रेशरला सामोरं जाताना आपल्याला पाहायला भेटत नाहीये. पूर्णपणे संयमी खेळ त्याच्या माध्यमातून आहे. फ्री माइंड त्याच्या माध्यमातून फ्री माइंड गेम जो आपल्याला पाहायला भेटतोय. चौकार खेळलाय. षटकार खेळलाय. अजून देखील दुसऱ्या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आणि त्या उर्वरित चेंडू मध्ये किती धावा बनवेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळी खराब चेंडू व्हाईट बॉल. यावेळी आता मात्र गोलंदाजावरती कुठेतरी दबाव आहे. चौकार आलाय. षटकार आलाय. नक्कीच गोलंदाजावरती कुठेतरी दबावाचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटतोय. सिंगल धाव येईल. फलक देखील उंचावत आहे. स्वरूपाचा चेंडू आहे. मैदानामध्ये कट केला. क्षेत्ररक्षक खूप खूप दूरवर आहे. यावेळी देखील येईल चौकार. पहिल्या सामन्यात आपण पाहतोय सामनावीर रियाज भाऊ शेख यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यांना सन्मानित करतील. हिरामन दादा भिंताडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 18 धावा. एक विकेट आहे. सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी उपस्थित नसणार. यावेळी देखील येईल एक चौकार. 4 धावा. भगवानी शान लागे. भगवानी शान लागे. रायगड किल्ला महाराजांची शान लागे. चौकार आलाय. 4 धावेच्या मदतीने नक्की संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. हो यावेळी पहा. ओके पंच. ओके ओके तिसऱ्या पंचाक आपण पाहतोय निर्णय केला व्हाईट बॉल साठी. हा नक्कीच व्हाईट बॉल आहे की डॉट आहे हे देखील आपल्याला थोड्या वेळामध्ये समजेल. तोपर्यंत धावफलक आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. फेअर डिलिव्हरी यावेळी आपण मैदानामध्ये पाहतोय. डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय.
12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपला. अगदी 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. दोन्ही संघ आता मात्र एकमेकांसोबत टक्कर देण्यासाठी तयार आहे. ही डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला भेटलाय. हे दोन्ही संघ तगड्या ताकदवर संघ आहे. एका दिशेने आपण पाहतोय लवळे संघ असेल तर दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटत आहे म्हाळुंगे संघ. शर्यत अजून संपले नाही कारण मी अजून जिंकलो नाही. शर्यत अजून संपले नाही कारण मी अजून जिंकलो नाही. मातीत मिसळलं तरी चालेल पण मैदानी मी सोडणार नाही. शत्रू लोळेल पाठीवर जेव्हा श्वास घे त्याच वेळी जागा हो पेटून उठ आणि फोड एक डरकाळी. एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल अपेक्षांची. खचला जर तू आज राख होईल तुझ्या स्वप्नांची. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. दाखवून दे सगळ्यांना एक डाव गेला म्हणून बाजी पलटली नाही. गुडघा टेकू देऊ नकोस असू दे परिस्थिती किती गंभीर. सळसळ दे रक्त पुन्हा एकदा अनकर स्वतःला खंबीर. स्पर्श होऊ देऊ नकोस नकारात्मक विचारांचा जराही. पणाला लाव सारी शक्ती तू कमजोर असला तरी कारण शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. यावेळी मोठा फटका आहे. ऑन ऑफ द बाहुबली स्ट्रोक चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणी षटकार. अक्षय अक्षय एच आर षटकाराला अगदी एक तगडा ताकदवर स्ट्रोक मैदानामध्ये शुभम सुतारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला. सलामी आलेला फलंदाज शुभम आता मात्र थांबायला तयार नाही. ओहो यावेळी मैदानामध्ये मिस्टर स्ट्रोक धावबाची संधी डायरेक्ट हिट. नाही 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 मैदानामध्ये फार कुठे धाव नसणारा त्या चेंडूचा पश्चाताप नक्की शुभमला होणार आहे. अगदी पाहतोय फलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. अगदी लॉलीपॉप स्वरूपाचा चेंडू जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. परंतु चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा प्रहार मैदानामध्ये पाहायला भेटला. डीचे हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक ओके. हो यावेळी चेंडू पॉइंटला कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अति घाई मैदानामध्ये पाहतोय संकटात नाही आणि यावेळी क्षेत्ररक्षकाला चेंडूने संकटात नेलंय. यावेळी येईल चौकार. अभी तो चौका मारा है छक्का तो अभी बाकी है. आगाज देखा है आपने अंजाम तो अभी बाकी है. हो यावेळी देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. मैदानामध्ये घेतली गेली अगदी एक चोरट्या स्वरूपामध्ये सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील वाढताय. धावफलकावरची धावा जोडल्या गेल्या 34 धावा ज्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. एका दिशेने पाहतोय लवळे संघ आहेत दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटेल म्हाळुंगे संघ. दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी मोलाचं कष्ट करून अगदी एक एक सामना जिंकून या ठिकाणी या लेवलला या पायरीवर या स्तरावरती आपल्याला खेळताना पाहायला भेटतात. यावेळी कही पे निगाना कही पे निशाना. यावेळी फक्त नशिबाची साथ आहे. अगदी चेंडू बॅकवर्डला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय डीजे भूमिकेत अगदी अनोख्या शैलीमध्ये आपण पाहतोय भावल तालुक्याचा बुलंद आवाज सवळे सर. आता मात्र डीजे भूमिकेत ज्या आपल्याला पाहायला भेटत सरांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. अगदी पाहतोय महाराजांचं गाणं अगदी महाराजांचं नाव ज्या वेळी आपल्या कानावरती पडतं त्यावेळी एक वेगळी ऊर्जा जी आपल्याला शरीरामध्ये प्राप्त होते आणि संकटात असतानाही अगदी संकटातनं बाहेर पडण्याचं काम ती ऊर्जा देत असते. अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड मोबाईलवरची धावा आहेत 38 धावा. विजय सारखी तलवार चालवून गेला. जड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानाला नडवून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला. एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. यावेळी मोठा फटका शिव शंभूचा छावा आणि या मिळतील 6 धावा.
Akshay. H. R. मैदानामध्ये षटकाराला 6 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील पाहतोय 44 धाबा तब्बल जे आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटतात. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं षटक अजून देखील मार्गस्थ आहे. अगदी शुभम सुतार नावाचं वादळ मैदानामध्ये गुण 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 फिरताय. कोण थांबवणार हे वादळ हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सो हे वादळ थांबवणार तो मात्र नक्कीच ह्या सामन्याचा हिरो असणार आहे. यावेळी गॅपमध्ये चेंडू आहे. चेंडू फक्त जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतील 4 मिळेल चौकार. ते मैदानामध्ये चौकाराला 4 धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरची तब्बल 48 धाबा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. शुभम शुभम आणि शुभम अगदी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. तुराज चेंडूवरती असेल एक सिंगल धाव येईल आणि या सिंगल धाब्याच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरती 49 धाबा आहेत. षटक क्रमांक 4थं षटक अजून देखील मार्गस्थ जे आपल्याला पाहायला भेटत आहे. फलंदाज तयार आहे. संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है. भी तो जिंदगी का पूरा सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था अभी पूरी किताब बाकी आहे. मी मैदानामध्ये फलंदाज तयार आहे. शप्पल झालाय. वा भाई वा. अगदी चेंडू उंच गगनामध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. चेंडू फरार. षटकार. सहा धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक देखील वाढतंय. संघाची अर्धशतकीय खेळी या ठिकाणी कंप्लीट. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. 55 धाबा त्या धावफलकावरती नोंद आहेत. अजिंक्य मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळण्यास तयार झालाय. ही देखील आता मोठमोठे फटके खेळू शकतो. माझ्यामध्ये देखील क्षमता आहे आणि आता मात्र ती क्षमता बाहेर काढताना आपल्याला अजिंक्य पाहायला भेटेल. अजिंक्य अगदी अजिंक्य फटके खेळतोय. शफल झालाय. वा भाई वा. शॉट ऑफ द डे. अगदी आजच्या दिवसातील एक सुंदर स्ट्रोक. चेंडू फेकून गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावा. H. R. धन्यवाद डीजे. अशक्य सामने तो करतो नेहमीच शक्य. त्याचं नाव आहे अजिंक्य. त्याचं नाव आहे अजिंक्य. अगदी लाजवाब फटकेबाजी अजिंक्यच्या बॅटमधून आहे. अगदी लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि या 6 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील वाढत आहे. धावफलकावरती तब्बल 61 धावा. 61 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट त्या स्कोर कार्डवर आहे. अगदी अशक्य असं सामने करतो शक्य. त्याचं नाव अजिंक्य. अजिंक्य नावाचं वादळ आता मात्र मैदानामध्ये आहे. गोपाटचे 2 षटकार. सोबतचा सहकारी आपण पाहतोय. शुभम मात्र लाजवाब फटकेबाजी करत होता. मी देखील थांबणार नाहीये. माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. परंतु यावेळी गुणवत्तेचं कौतुक असेल. गतीमध्ये परिवर्तन केलंय. अगदी चेंज ऑफ स्पेस. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं मैदानामध्ये कंप्लीट होत आहे. डीजे
वान वागू नको ग बाई माझ्या नादाला लागू नको आलं आलं नको काही गाऊ हेच त्याच गचवरून त्याचप्रमाणे स्पर्धेनिमित्त उपस्थित प्रसिद्ध गाडा मालक शंकर नाना शेडगे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील कासरसाई करंडक 2024 मध्ये सहर्षाचं स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राम हरी आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल 61 धावा धावपलकावरती 24 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. फलंदाज या ठिकाणी सौरभ खराब चेंडू पंचांनी गुणदाला दंडित केलाय. फाईट बॉल अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावपलकावरती 65 धावा आहेत. ज्यावेळी एखादा फलंदाज मोठमोठे स्ट्रोक खेळतो नक्कीच गोलंदाज कुठेतरी दबावामध्ये कामगिरी करताना आपल्याला पाहायला भेटतो. आता मात्र रामहरीवरती कुठेतरी दबाव दडपण प्रेशर आहे का बरोबरी 6 चेंडू मध्ये समजेल. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल धाव येते. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरतून चेंडूवरती येईल. अंतिम क्षणी चेंडू मध्ये मिसफील्ड झाली आहे. फेकी देखील खराब आहे. परंतु 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढत आहे. धावपलकावरची धावा आहे 64 धावा. 64 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे फक्त ग्राउंड मध्ये जे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी नसणारा खेळ संपूर्ण गावासाठी आहे. कारण की तुम्ही ज्यावेळी एखादी स्पर्धा एखादी टुर्नामेंट खेळण्यासाठी जाता फक्त तुम्ही जात नसता. तुमच्या बरोबर तुमचं संपूर्ण गाव त्या ठिकाणी असता. तुम्ही चुकून एखादा सामना हारता दुःख फक्त तुम्हालाच होत नसतं. संपूर्ण गावाला त्याच्या दुःखाची जाणीव जी होत असते. हे क्रिकेट आहे. आपली जीवाभावाचं वेळ लावणार खेळ कोणता असेल तर हा क्रिकेट आहे. ओ हो 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 यावेळी अपील आहे आणि यावेळी बॅटची कड आहे. हा यावेळी मैदानामध्ये तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाईल. बॅटची कड कॅच घेतलाय की नाही यासाठी आपण पाहतो. Okay. मारुती चंद्रकांत जळगाव सर ऑन फील्ड जे डिसिजन असेल ते घ्या. विकेट ओके. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहायला भेटेल. नवीन फलंदाज यश कोळेकर मैदानामध्ये दाखल आहे.
ते संघाचा आपण स्कोर कार्ड पाहतोय 64 धावा धावफलकावर. हो 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 या वेळी देखील बॅटची काढा लागोपाठचा दुसरा झेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड मध्ये आता मात्र स्थिर आहे. ती फलंदाज तयार त्या ठिकाणी. हो यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. ग्राउंड कार्पेट फटका मैदानामध्ये असेल. दरम्यानच्या काळामध्ये घेतली गेली एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढताय. धावफलकावरची धावा जोडल्या गेल्यात 65 धावा. 65 धावा अखेरचं षटक आणि अखेरच्या षटकातील अखेरचा चेंडू जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. माफ करा 2 चेंडू बाकी आहेत. पासष्ट धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाज राम हरी या ठिकाणी तयार आहे. हो हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला चेंडू जाईल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋतुराज असेल. एक सिंगल धाव येईल. 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढत आहे. धावफलकावरती 67 धावा आहेत. 2 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. मिड ऑनला चेंडू गेलाय. ऋतुराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा दिवस कोणत्या खेळाडूने गाजवण्याचा प्रयत्न केलाय तो दिवस म्हणजे ऋतुराजने गाजवलाय. ऋतू का राज संपूर्ण दिवस फरावरती आपल्याला पाहायला भेटलाय. दिवसावरती ऋतूने राज्य केलाय. लाजवाब फटकेबाज्या. हो यावेळी बॅटची कडा आहे. नशीब नशीब आणि नशीब यावेळी बॅट्समनच्या बाजूने चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला डाव मैदानामध्ये समुद्र. पहिल्या डावाच्या अखेरीस म्हाळुंगे संघाने बनवल्यात 71 धावा तर विजयासाठी बनवायच्या आहेत लवळे संघाला 72 धावा. H. R. K.
मैदानाच्या आतमध्ये प्री क्वार्टर फायनल नंबर 2 जो संघ या अगोदर आपण पहिल्या मैदानामध्ये पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना जिंकला न्यू गोल्डन क्रिकेट क्लब पावथन, त्या संघाच्या विरोधामध्ये कुठला संघ खेळेल त्यासाठी चालू असलेला हा लढा पहिल्या डावामध्ये म्हाळुंगे संघानं बनवलेल्या आहेत त्या 71 धावा, 72 धाव्यांचं आव्हान अजिंक्य खैरे मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला चेंडू आदेश तांगडे आपण पाहतोय, अपेक्षा करत होते मैदानामध्ये पहिला चेंडू वेगवान पद्धतीने येईल मैदानामध्ये, परंतु आपण पाहिलं पहिला चेंडू कमी गतीने अजिंक्य खैरेनं देखील बॅटरचा स्टान्स ओळखला, मैदानामध्ये थोडीशी गती कमी केली आणि चेंडूवरती आदेश बीट होत आहेत. मैदानामध्ये डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यावेळेस ओव्हरपिचचा बॉल ऑन साइडला चेंडू मात्र आपण पाहतोय गेलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये मयुरेश चेंडूच्या मागे येत आहेत, चेंडू अडवतात, फिकतात, तोपर्यंत सिंगल धावेल लवळे संघ. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे यांचं खरं तर अटूट नाटं आहे. या मैदानावरती जितक्या स्पर्धा लवळे संघाने खेळलाय त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये गेल्या 2 सीझन पासून आपण पाहतोय लवळे संघ या स्पर्धेमध्ये या मैदानावरती निश्चितच मेगा फायनल पर्यंत पोहोचताना आपण पाहिलाय. नेरे करंडकामध्ये लवळे संघाला आपण पाहिलं, राष्ट्रवादी करंडक नेरे जी डे नाईट स्वरूपाची स्पर्धा मागच्या सीझनला पार पडली त्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं लवळे संघ या मैदानावरती मेगा फायनल जिंकताना पाहायला मिळाला, चॅम्पियन होताना पाहायला मिळाला. सिकंदर भुसले यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा लवळे संघ, दुसऱ्या बाजूने अजिंक्य खैरे म्हाळुंगे संघाचं नेतृत्व करतायत. मैदानामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचा मुकाबला आहे. ऋतुराज करेकर या खेळाडूबद्दल निश्चितच बरीचशी चर्चा समालोचक मित्र हर्षद पवार सरांनी केली. दरम्यान आदेश तांगडे मुळशी तालुक्याचा वंडर बॉय बरसतोय चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर ऑन साइडला, खणखणीत षटकार. मार्केट आता आपलाय मंगेश तुझ्या जवळ ठेव हे करू नको तू लेट्याव ठेव तुझे कुठे तुझ्या जवळ ठेव करू नको तू लेट्याव ठेव अगदी होऊन फिरणार मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब षटक क्रमांक 1 मध्ये आदेश तांगडेचा हल्ला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यावेळेस फॉलो थ्रू मध्ये तू शेर है तो मैं भी सव्वा शेरू या अगोदरच्या बॉलवरती जरूर षटकार आलाय, परंतु अजिंक्य खैरे मुळशी तालुक्याचा बायकरमॅन बेस्ट विरुद्ध बेस्ट अजिंक्य खैरेनं मारली बाजी. फलंदाज आदेश तांगडे बाद. नवीन फलंदाज सूरज कळमकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आदेश तांगडे सुरुवात खऱ्या अर्थानं दर्जेदार आदेश यांनी केली, परंतु मैदानामध्ये निश्चितच अजून देखील खेळपट्टीवरती टिकून राहणं जे लवळे संघासाठी गरजेचं होतं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पहिल्या क्रमांकाचा आदेश बाद झालाय. सूरज कळमकर पहिला बॉल ऑन साइडला मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक वा जबरदस्त एफर्ट, चांगले एफर्ट मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अगदीच जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये वायडिश काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण करतायत. डीप मिड विकेट मध्ये दूरवरती जाऊन पोहोचले, चेंडू अडवला, चेंडू फेकला. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं जाईल आणि धावफलकावरती 10 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे. विनंती असणार आहे दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आपण इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे.
फिल्डिंग टीम विनंती आहे, वेळ वाचवा. शेवटचे 24 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर 62 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 62 धावा. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा अजिंक्य यांनी खर्च केला, परंतु ज्या विकेटची टीमला गरज होती, आदेश तांगडेचा एक मोठा विकेट आपण पाहतो मैदानामध्ये निश्चितच मिळवलाय, परंतु अजूनही लवळे संघाच्या अपेक्षा ऋतुराज करेकर कडून खूप सारे असणार आहेत. याच मैदानावरती नेरे करंडकामध्ये ऋतुराज करेकरची फलंदाजी आपण पाहिली. पाहूया पुन्हा एकदा ऋतुराज या मैदानावरती कशा प्रकारचं कामकाज करेल. षटक क्रमांक 2 मध्ये आनंद पाडाळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती येत आहेत. हो, पहिलाच बॉल ऋतुराज करेकर ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती बिग हिट. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार ऋतुराज करेकरच्या बॅट मधून मैदानाचा पद्धतीनं पाहायला मिळाला आहे. आपल्या अनोख्या शैलीने सातत्यानं मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाजी करणारा ऋतुराज यावेळेस बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार आहे. मुळशी तालुक्यातील आणखीन एक वंडर बॉय ऋतुराज करेकर इज द मॅन. लागोपाठ 2 षटकार येत आहेत. प्रत्येक वेळी आपल्या बॅटचं चुंबन, एक अनोखी शैली निश्चितच जी ऋतुराजची आहे. बॅटवरती विश्वास आहे, मनगटामध्ये ताकद आहे आणि ती धमक मैदानामध्ये आपण पाहतो. ऋतुराजच्या बॅट मधून लागोपाठचा तिसरा षटकार. लागोपाठचे 3 षटकार ऋतुराज करेकरच्या बॅट मधून येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत, फटका फसलाय. शुभम डाऊन द बॉल, झेल टिपलाय, फलंदाज बाद आणि अनोख्या शैलीत आनंद पाडाळे यांचं सेलिब्रेशन. मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट. लागोपाठचे 3 षटकार मैदानामध्ये खेळले, परंतु त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आनंद पाडाळे कमबॅक करताना पाहायला मिळाले. ऋतुराज करेकरचा विकेट मिळवलाय. मॅच
दोन्ही संघाकडे झुकलेले आहे. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज कॅप्टन सिकंदर भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आहेत. पहिलाच बॉल सिकंदर यांचा फटका फसलाय. चेंडू हवेत. अजय बडे डाऊन द बॉल. सिकंदर आल्या पावली माघारी. 0 बाद. अपयाना अवघ्याना पहिल्या 3 चेंडूवरती या षटकामध्ये मित्रांनो आपण पाहिलं निश्चितच 3 षटकार आले. तदनंतर असं वाटलं मैदानामध्ये लवळे संघाकडे मोमेंटम शिफ्ट होतोय की काय, परंतु कमबॅक आनंद पाडाळे करतायत. लागोपाठचे 2 विकेट घेतलेत. नवीन फलंदाज रोहित सुर्वे उर्फ रॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. या षटकाचा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू काऊ कॉर्नर मध्ये यश कोळेकर दुसऱ्या टप्प्यावर चेंडू अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं 30 धावा डबल कवरती मैदानामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18 चेंडू बनवायच्या त्या 42 धावा. अठरा चेंडू 42 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन निलेश पाडाळे गोलंदाजीच्या मार्गवरती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार जोरू गेले. तदनंतर 2 विकेट. शेवटच्या बॉलवरती 2 धावा. अशा 20 धावा मैदानामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आल्या. एकूण धावफलकावरती पाहतोय 30 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 42 धाव्यांची गरज. निलेश पाडाळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार. दरम्यान यावेळेस सूरज कळमकर सुनील लगा समांतर खेळलेला फटका. आपण पाहतोय अजिंक्य तैनात आहेत. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. यावेळेस फुल टॉस बॉल हलक्या हाताने चेंडू मैदानामध्ये रोहित सुर्वेनं डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळालाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. वेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन निश्चितच रोहित सुर्वेच्या डोक्यामध्ये जे आपण पाहतोय. सूरज कळमकरला अटॅकिंग मोड ऑन करून दिलाय. निश्चितच सिंगल धाव घेऊन रोहित नॉन स्ट्रायकर एंडला गेलेत. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस भन्नाट वेग. जबरदस्त वेगवान चेंडू मैदानामध्ये हाताळलाय. सूरज कळमकर पुढे सरसावत रूम बनवत मैदानामध्ये चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं डॉट चेंडू येतोय. इकडे बदलतायत शेवटचे 15 चेंडू 40 धाव्यांची गरज. चेंडू हवेत.
हो हो हो, यश कोळेकर लॉंग ऑनला होता, दूरवरतून आला परंतु झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस सातत्यानं क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं. निर्णायक झेल सुटला. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ज्यावेळेस आतिश कुंभारचा झेल सुटला तो मैदानामध्ये मॅच फिनिश करून मैदानाच्या बाहेर गेला. दरम्यान सुरेश कळमकरचा झेल निसटलाय. 2 धावा आल्यात. पुढचा बॉल परत एकदा यावेळेस देखील काय गोलंदाजी निलेश पाटाळे करतायत. टप्पा पडल्यानंतर बसकन वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरवणारा हा चेंडू मैदानामध्ये डॉट चेंडू येतोय. 13 चेंडू 38 धाव्यांची गरज. या चेंडूवरती बॅटिंग टीमला बिग हिट गरजेचा, फिल्डिंग टीमला डॉट बॉल गरजेचा. दरम्यान चेंडू हवेत मैदानामध्ये त्यांच्या पाठीमागे शुभम टिपताय झेल. सूरज कळमकर बॅक टू द डगआउट. पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं तुझको दीवानो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश कुटकुले या संघाचा पॉवर हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे काही चेंडू मैदानामध्ये शिल्लक असणार आहेत. अर्थातच 12 चेंडूंचा काही शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धाव्यांची गरज. रोहित सुर्वे पहिला बॉल स्वीप केलाय. चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून पाठवलाय सीमा पार. चौकार. दरम्यान यावेळेस बॉल मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. थर्ड अंपायर कडे डिसिजन पाठवला गेलाय. हा चेंडू वाईड आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. पाहूया. तिसरे पंच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. मैदानामध्ये डॉट चेंडू येणार आहे. गोलंदाज तयार. ओ रोहित यावेळेस देखील जोरदार पद्धतीने बॅट फिरवले गेले. ओव्हर पिचचा चेंडू होता. बॅकफुट वरती जाऊन मैदानामध्ये अटॅक करायचा होता परंतु डॉट चेंडू आलाय. 9 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. एका चेंडूवरती मैदानामध्ये आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत पुन्हा एकदा रोहित सुर्वे आक्रमणाचा प्रयत्न करत होता. मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल. त्याच मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय नेरेच्या स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सामन्याचा हिरो ठरलेला रोहित
आज थोडासा संकटात जरूर सापडलाय. आव्हान मोठं आहे, परंतु अशक्य जरूर नसेल. गोलंदाज तयार. दरम्यान यावेळेस विकेट. रोहित सुर्वेचा घणाघाती प्रहार येतोय. ब्रँडेड षटकार. सात चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. अजिंक्य खैरेचा हा चेंडू या मॅचचा निर्णायक चेंडू असेल. रोहित विरुद्ध अजिंक्य. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. चेंडू मात्र खोटून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षण इथे लाजबाब एफर्ट लाजबाब आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावांना संघाचा पलक पुढे जाईल. 46 धावा. शेवटचे 6 चेंडू. 26 धाव्यांची गरज. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन टीम कॅप्टन विनंती आहे संपर्क साधा. हा सामना संपल्यानंतर लगेचच पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत, त्यामुळे विनंती आहे आशिष सर या आपण टॉस साठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, ताबडतोब टॉस साठी या. ओके, एक प्रतिनिधी आपला पाठवा टॉस साठी लवकरात लवकर. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अनिल काका जाधव यांचं शुभ आगमन होतंय. मनापासून स्वागत. या मैदानावरती निश्चितच ज्यांची होम ग्राउंड आहे, होम टीम आहे, उद्या मैदानावरती खेळेल किरणदादा जाधव उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत आहे. चला माळुंगे संघ फिल्डिंग लावून घ्या. वेळ वाचवा मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानामध्ये. शेवटचे 6 चेंडू. मयुरेश तयार. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज. ज्यावेळेस मात्र व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलतंय. 6 चेंडू 25 धाव्यांची गरज. या ठिकाणी अनिल काका जाधव यांच्या माध्यमातून बक्षीस जे तिन्ही पंचांसाठी आणि समालोचकांसाठी प्रत्येकी 100 रुपयांचं बक्षीस अनिल काकांच्या माध्यमातून जमा होतंय. आपलं मनापासून आभार आहे. प्रत्येकी 100 रुपयांचं बक्षीस पंच सागर बोध सर, विनोद जाधव सर, कुणाल निकाळजे सर यांच्यासाठी असणार आहे. समालोचकांसाठी देखील 100 रुपयांचं बक्षीस अनिल काकांनी दिलंय. आपलं मनापासून आभार. यावेळेस गणेश जुटकुले सवार. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. चार चेंडू 19 धाव्यांची गरज. मयुरेश नवीन नौका खेळाडू, युवा अष्टपैलू खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूनं कित्येक काळ मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा गणेश घुटकुले. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळते. विनंती असेल आयोजक कमिटीकडून सूचना येत आहेत. फिल्डिंग टीम वेळ वाचवा. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. या व्हाईटनं निश्चितच मैदानामध्ये आकडे पूर्णपणे बदलत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4. जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. पहिला चेंडू या षटकामध्ये आपण पाहिला व्हाईट बॉल. तदनंतर एक डॉट बॉल आला. थोडासा दिलासा मयुरेशला मिळाला, परंतु त्याच्याच पुढच्या चेंडूवरती षटकार आणि परत एकदा व्हाईट बॉल. 4 चेंडू 18 धाव्यांची गरज. जय पराजयच्या हिंदोळ्यावरती सामना आलाय.
चेंडू हवेत. अजिंक्य खैरेकडून झेल निसटलाय. दूरवरतून चेंडू पर्यंत अजिंक्य पोहोचला. झेल निसटलाय. मोक्याच्या क्षणी झेल सुटलाय. शेवटचे 3 चेंडू. अजूनही मॅच ऑन आहे. 16 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 16 धावा. गणेश गुटकुले विरुद्ध मयुरेश. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून निश्चितच चांगलं काम अमितजी भुजबळ सर करतायत. अनिल काकांच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक केलं गेलंय. शेवटचे 3 चेंडू. 16 धावेंची गरज असताना परत एकदा इथे खराब चेंडू. व्हाईट बॉल. 3 चेंडू आणि 15 धावेंची गरज. सन्मान्य संतोषजी काटे साहेबांचं देखील आगमन मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा यावेळेस फुलर लेनचा बॉल हलका हाताने ड्राईव्ह केला. मैदानामध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर तैनात. सिंगल धाव येते. शेवटचे 2 चेंडू. 14 धावेंची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं अष्टपैलू खेळाडू किरणदादा जाधव, राजू भाऊ सकर्गे, निखिलदादा इळवंडे, अभिदादा जाधव यांचं शुभागमन होते. मनापासून स्वागत. या मैदानावरती उद्या खरी तर नेरे संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे निश्चितच अनिल काकांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. उद्या अनिल काका शनिवार आहे. निश्चितच आपण याल. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 2 चेंडू 14 धावेंची गरज. यावेळेस रोहित सुर्वे ताकदवर फटका तर खेळलाय आणि चेंडू थेट पोहोचतोय सीमा पार. षटकार. 1 चेंडू 8 धावेंची गरज. कुठल्या प्रकारची अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू या मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलू शकतो. क्रिकेटचा खेळ आहे. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. 1 चेंडू 8 धावेंची गरज. हो, यावेळेस मात्र चांगला चेंडू मैदानामध्ये. अजिंक्य निश्चितच जास्तीचा प्रयत्न त्यांनी केला नाही, परंतु तृणालचा प्रयत्न होता तरी देखील चेंडू निसटलाय. सीमा पार. या सामन्यामध्ये बाजी मारली केवळ आणि केवळ 3 धावेंनी. महाळुंगे संघानं हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. शुभम सुतार 19 चेंडू आणि 43 धावा. संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाणारे शुभम ठरतायत